भीमथडी. भीमथडी म्हणजे खरं तर भीमा नदीच्या काठावर बसलेलं छोटंसं राज्य. पेशव्यांपासनं या इतिहासाला सुरुवात झाली आणि पेशव्यांच्या काळात गावात भरणारी छोटीशी जत्रा अशीच या भीमथडीची ओळख होती. हीच कन्सेप्ट पुढे नेऊन आपले माननीय श्री शरद पवार यांनी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना केली आणि भीमथडी जत्रेची सुरुवात झाली 2006 पासून. आणि मग आपले सुनंदा पवारताई, रोहित पवार दादा या सगळ्यांनी मिळून या जत्रेचं कार्य अविरत पुढे नेत गेली तब्बल 16 वर्ष हे पर्व सुरू ठेवलंय आणि नावारूपाला आलंय. भीमथडी जत्रा पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात सुद्धा अगदी गावाकडचं वातावरण, तीच मातीची ओढ आणि खऱ्या अर्थानं जत्रेचा उत्साह आनंद भरभरून देणारी जत्रा. 300+ स्टॉल्स, 4 लाख लोकांचा व्हिजिट करणारा समूह आणि 3 करोडच्या आसपास होणारी पैशांची उलाढाल. अजून वेगळी काय पाहिजे भीमथडीची ओळख. काळानुसार लोप पावत चाललेली महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात असणारी लोककला, लोकनृत्य ही या भीमथडी जत्रेत आवर्जून पाहायला मिळतात. त्यातलंच हे एक दृश्य. ही आहे भीमथडी 2022ची झलक. रिकॅप. भीमथडी जत्रेत दरवर्षी एखादी संकल्पना आवर्जून पाहायला मिळते. मग ते गावाकडचं रूप असेल किंवा एखादी आगळी वेगळी पर्यावरणपूरक अशी थीम. गावाकडची कौलारू घरं, पुढं स्वच्छ सारवलेलं अंगण, त्याच्यात असणारं तुळशी वृंदावन आणि आजूबाजूला वसलेले गावचे 12 बलुतेदार. अगदी आपण एखाद्या प्रत्यक्ष खेडेगावात आहोत एवढी सुंदर अनुभूती येते. शहरात राहणाऱ्या लहान मुलांना गावाकडची खऱ्या अर्थानं ओळख करून द्यायची असेल, आपल्या मातीची, आपल्या माणसांची ओळख करून द्यायची असेल तर त्यासाठी भीमथडीसारखी दुसरी जागा नाही असं अगदी मला मनापासून वाटतं. आणि आता सुरू होतीये भीमथडी जत्रा 2023. भीमथडी जत्रेचे वेध कित्येक महिने आधीच लागतात. जागोजागी लागलेले बॅनर्स, होर्डिंग्स आपल्याला सतत खुणावत. यावर्षी कधी जायचं, काय घ्यायचं याच्या चर्चा घरोघरात सुरू होतात. खऱ्या अर्थानं तो दिवस येऊन ठेपतो आणि सुरू होते आपल्या धमाल कमाल अशा भीमथडी जत्रेची. भीमथडी जत्रेला पोचले आणि भेट झाली ती सुनंदाताई पवार यांची, ऑर्गनायझर ऑफ भीमथडी जत्रा. महिला सशक्तीकरणाचं भीमथडी जत्रा हे मला एक उत्तम उदाहरण वाटतं. खेडोपाड्यातल्या महिलांना 4 पैसे कमवण्याची आणि आपल्या पायावर उभं राहायची, आपल्या कलागुणांना वाव देऊन एकत्र येऊन त्यांनी स्थापन केलेले बचत गट, छोटे गृहोद्योग या सर्वांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याची ही एक सुवर्ण संधी. भीमथडी जत्रेतला एक भाग. पण भीमथडी जत्रेची अजून एक खासियत म्हणजे भीमथडी सिलेक्ट, जिथं भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आर्टिसन्स, क्राफ्ट्समॅन, डिझायनर्स हे आपल्या पारंपरिक नमुन्यांचे हँडक्राफ्टेड वस्तू,
आर्टिफॅक्ट्स, उत्तम हँडलूमच्या पारंपरिक साड्या हे सगळं घेऊन आपल्या सेवेसाठी दाखवलं. भारताचा गौरवशाली इतिहास आणि त्या योगानं इथे दडलेली भारतातली खाद्य संस्कृती, कला संस्कृती याचा सुंदर मेळ खऱ्या अर्थानं आपल्याला या भीमथडी जत्रेत पाहावयास मिळतो. भारतातली विविध राज्य, तिथे असलेली पारंपरिक संस्कृती, कला यांचे उत्तम नमुने घेऊन भीमथडी सिलेक्टमध्ये ही वेगळी वेगळी राज्य आपापल्या ब्रँडसह सहभागी होतात. कर्नाटकहून आल्या होत्या कर्नाटकी कलाकुसरीच्या काचेच्या बांगड्या आणि हँडलूमच्या खास इक्कत साड्या. कोलकात्याहून आली होती ही नाना विविध रूपातली सुंदर आकाराची लाकडाची भांडी, फूड प्लॅटर्स. बेंगॉलहून आले होते खास वुडन हँडक्राफ्टेड आर्टिफॅक्ट्स आणि अतिशय सुंदर असे डेकॉर्स. हे बिलोरी आरसे, त्यांच्यावर असलेलं पारंपरिक नक्षीकाम, हॉल किंवा टेरेसमध्ये लावायला सुंदरसे वुडन हँडक्राफ्टेड लॅम्प्स, एक से एक नमुने. खेडेगावात आजही पहाटे पहाटे येऊन भजन कीर्तन म्हणणारे हे खास वासुदेव, जे खरं तर आजकाल अभावानंच बघायला मिळतात, याची सुद्धा आपल्याला या भीमथडी जत्रेत छान झलक बघायला मिळते. इथे होत्या इको सोशियल ट्राईब पुणे यांच्या चक्क प्लास्टिक पासून रिसायकल केलेल्या बॅग्स. आणि इथं होती आपल्या पुण्याची मोहा ब्रँडची खास सिल्वर हँडक्राफ्टेड ज्वेलरी, इतकी सुंदर डिझाईन्स आणि अगदी आकर्षक नमुने. दिल्लीहून आलेल्या या गिनीज पॉटरीनं पण सगळ्यांचं लक्ष वेधलं बरं का. ही सगळीच पॉटरी उत्तम क्वालिटीचं सिरॅमिक आणि गोल्ड लायनिंगनं बनवलेली होती. पुण्यातल्या चोखंदळ ग्राहकांना ही अशी व्हरायटी नाही आवडली तरच नवल.
या माम ब्रँडच्या चंदेरी साड्याही अगदी देखण्या होत्या. एक पेस्टल कलर आणि त्यांच्यावर असलेलं सुंदर डिझाईन. बंगलोरहून आलेले सूरजमुखी ब्रँड खास मधुपर्णी पेंटिंगच्या साड्या घेऊन आले होते. आणि हे होते आपल्या पुण्याचे अर्बन स्केचर्स. पुण्यातली खास लँडमार्क्स, प्रेक्षणीय स्थळं यांची इतकी उत्तम स्केचेस आणि त्याचेच पेंटिंग्स, लॅम्प्स आणि कॅलेंडर्स याचे इतके सुंदर नमुने यांनी ठेवले होते की बस बघतच राहा. आणि इथून सुरू होतो भीमतडीचा दुसरा सेक्शन, भीमतडी स्वयंसिद्ध दालन, ज्याच्यामध्ये रेग्युलर बाकीचे सगळे स्टॉल्स असतात. आणि मग इथं तर वेगळे वेगळे आर्टिफॅक्ट्स, ज्वेलरी, हँडबॅग्स, हँडलूमच्या साड्या, पर्सेस, डेकॉर्स, टॉईज एक ना अनेक, सगळ्या वस्तूंची नुसती रेलसेल.
हाही एक स्टॉल मला भन्नाट आवडला. हँडक्राफ्टेड छोटे छोटे आयडॉल्स, पण तेही पारंपरिक. 12 बलुतेदार, वारकरी, गोंधळी यांचे मिनिएचर्स यांनी इतके सुंदर आणि आखीव रेखीव केले होते की फक्त बघतच राहावं. आणि इथे होते इको फ्रेंडली कागदाच्या लगद्यापासून बनवलेली खेळणी. आणि इथून सुरू होत होता सगळ्या महिलांच्या अतिशय आवडीचा आणि लाडका विषय, घरगुती खाद्यपदार्थ. वर्षभराची उन्हाळी वाळवणं, थालपिठांची तयार पिठं, बिस्किटं, लोणचे, पापड, मसाले, ऑर्गॅनिक धान्य, डाळी, कडधान्य आणि अगदी होममेड, हँडमेड सगळ्याच्या सगळ्या वस्तू, अगदी कॉस्मेटिक सुद्धा. या अशा एक्झिबिशन्सच्या निमित्तानं बडिंग एंटरप्रेन्युअर्सना त्यांच्यातल्या कलागुणांना एक खूप छान संधी आणि व्यासपीठ मिळतं. छोटे छोटे उद्योजक त्यांना ग्राहक मिळवून देण्यात या एक्झिबिशन्सचा खूप मोठा वाटा असतो. आपल्या जनरेशनला एन्व्हायरमेंट, नेचर, आपल्या जुन्या चालीरीती, परंपरा, त्याच्या मागचं सायन्स याचं महत्त्व पुन्हा नव्यानं कळू लागलंय आणि त्याच निमित्तानं आपण बॅक टू बेसिक. त्यामुळं जुनी तांब्या पितळेची भांडी, मातीची भांडी, दगडी खलबत्ते, जातं यांचा वापर पुन्हा जोमानं वाढलाय एवढं मात्र खरं.
अशा आपल्याला बॅक टू बेसिक्स नेणाऱ्या, आपल्या मातीची, आपल्या संस्कृतीची छान झलक दाखवणाऱ्या आणि लोककला, लोकसंस्कृती यांची पुन्हा नव्यानं ओळख करून देणाऱ्या या भीमतळी जत्रेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला आहे. तो कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा आणि भीमतळी जत्रेला नक्की भेट द्या. भीमतळी जत्रा भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत भीमतळी जत्रेतली फूड ट्रेल, गावरान खाद्य संस्कृती. तेव्हा आवर्जून पहा.